अनकव्हरिंग मोरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मी मल्हार आंबेकर. या उन्हाळी वीकेंडमध्ये आम्ही विचार केला की जरा लंडनच्या कुठेतरी बाहेर जाऊन एक्सप्लोर करावं. नक्कीच लंडनमध्येच अनकव्हर करायला खूप सारं आहे. पण आम्ही विचार केला की आता इतका छान उन्हाळा पडलाय आणि इतकं सुंदर वीकेंड आहे. तर लंडनच्या थोडंसंच बाहेर ऑक्सफर्ड या ठिकाणी आम्ही आज जाणार आहोत. तर आपण जाऊन जरूर बघूया काय नक्की आहे ऑक्सफर्डमध्ये आणि का इतकं ते प्रसिद्ध आहे. लंडनहून फार लांब नाहीये. सो आत्ताच आम्ही लगेच एक ट्रेन घेणार आहोत आणि निघणार आहोत. चला. सो आम्ही निघालो आहोत इथून वेम्बली स्टेडियम स्टेशनवरून चिल्टन रेल्वे घेऊन आणि थोड्याच वेळात ऑक्सफर्डला पोचू. तुम्ही नक्कीच तुमच्या सोयीनुसार जवळचं एखादं स्टेशन किंवा ट्रेन हे मार्ग घेऊ शकता. आणि इथे बाहेर पडता क्षणी तुम्हाला एक साधारण विद्यापीठाचं शहर असं एक जाणवायला सुरू होतं, कारण इथे बाहेर पडताच सेट बिझनेस स्कूल ही प्रथमदर्शी तुम्हाला एक बिझनेसची स्कूल किंवा एक कॉलेज हे इथे दिसतं. आणि आता मी चालत चाललो आहोत जे मुख्य विद्यापीठ आहे ऑक्सफर्डचं त्या ठिकाणी. आणि एक वेगळंच जरा ह्याला फील आणि एक वेगळंच वाईब आहे या शहराला. आणि लंडनपेक्षा अर्थातच बरंचसं वेगळं जाणवतं इथे आल्यावर. प्रामुख्याने फारशी गर्दी तुम्हाला दिसत नाही आणि रहदारी त्यानिमित्ताने बरीचशी कमी आहे. आणि एक वेगळंच जरा त्याचं एक काय म्हणतात त्याला आपण, जाणवतं की कशाप्रकारे एक विद्यापीठाचं शहर हे असतं. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लायब्ररीज दिसतात, कॅफेज दिसतात आणि बरीचशी कॉलेजची गर्दी ही प्रामुख्याने जाणवते इथे असणारी. म्हणजे बरेचसे टुरिस्ट्स तर असतातच, कारण हे इतकं जुनं असं विद्यापीठाचं शहर असल्या कारणामुळे बरेचसे पर्यटक इथे भेट नेहमीच देत असतात. आणि फारसं लांब नाही आहे, तर तुम्हाला चालायलाही फारसं वाटत नाही. अगदी आपण लंडनला असल्या कारणामुळे आपल्याला ट्यूब घेणं किंवा ह्याची साधारण सवय असते, पण इथे असं काही जाणवत नाही. इथे अर्थात बसेससुद्धा आहेत, पब्लिक बसेस. पण तरीही मला वाटतं चालत फिरण्यासारखं हे शहर नक्कीच आहे. आता आम्ही इथे जे हिस्ट्री ऑफ सायन्स म्युझियम आहे ऑक्सफर्डचं, हे बरंचसं प्रसिद्ध आहे आणि त्यात आम्ही आता जाणार आहोत. आणि इथे तुम्हाला विज्ञान, तंत्रज्ञ आणि ह्या विषयांमध्ये फारशी रुची असेल आणि तुम्हाला अजून जाणून घेण्याची इच्छा असेल की तर नक्कीच ह्याला भेट द्यावी. प्रामुख्याने ऑक्सफर्डचं जे ह्या विविध क्षेत्रांमध्ये आणि बऱ्याचशा अशा ऐतिहासिक गोष्टींमध्ये जे त्यांचं एक काम राहिलेलं आहे, त्यांचं जे कॉन्ट्रिब्युशन राहिलेलं आहे, हे खूपच म्हणजे तुम्हाला अगदी भारावून टाकतं आणि खूप माहिती त्यामधनं तुम्हाला मिळते की का ऑक्सफर्ड ह्याचं इतकं महत्त्व आहे. आणि शैक्षणिकदृष्ट्या किंवा विज्ञान या क्षेत्रामध्ये संशोधनाच्या ह्यात सुद्धा याचं काय इतकं वैशिष्ट्य असल्याचं तुम्हाला इथे एक कळतं. सो मला वाटतं त्या अनुषंगाने हे फारच महत्त्वाचं म्युझियम आहे. आणि माझी प्रामुख्याने आवडती जागा ह्या म्युझियमची ही होती, जे आपण इथे पाहतोय की आइन्स्टाईनचा ब्लॅकबोर्ड हा इथे आहे. आइन्स्टाईन जेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा इथे लेक्चर द्यायला आले होते, त्यावेळेला त्यांचं इक्वेशन ज्या ब्लॅकबोर्डवरती त्यांनी केलं होतं, हे त्यांनी कशा पद्धतीने अजूनही ते सांभाळ करून ठेवलं आहे. आणि हे खूपच तुम्हाला अगदी भारावून टाकतं. आणि ते पेनिसिलिन मध्ये त्यांचं जे योगदान राहिलेलं आहे हेही फार उत्कृष्ट आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्हाला इथे ते ज्याचं प्रदर्शन मांडलं हे खूपच अगदी बघण्यासारखं आहे. आणि जसं मी म्हटलं की ॲस्ट्रॉनॉमी असू दे, सायन्स असू दे, टेक्नॉलॉजी असू दे, या विविध क्षेत्रांमधली तुम्हाला रुची असेल तर नक्कीच त्या म्युझियमला ऑक्सफर्डला आल्यावर भेट द्यावं. आणि आता इथे आम्ही बाहेर पडलो, तर ह्याचा एक कॅम्पसचा सुद्धा एक फील बराच वेगळा आहे. म्हणजे इथल्या तुम्ही बऱ्याचशा बाकी युनिव्हर्सिटीज आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघूच, पण ऑक्सफर्ड ह्याचं वैशिष्ट्य असं की हे इंग्रजी भाषेत
जगतातलं हे अगदी जुनं विद्यापीठ आहे. त्यामुळे त्याचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे आणि त्या कारणामुळे मला वाटतं त्याचं एक आर्किटेक्चर जे आहे तेही बरंचसं वेगळं आहे. ही रॅडक्लिफ कॅमेरा बिल्डिंग आहे. ह्याचं सुद्धा जे वैशिष्ट्य आहे हे मला वाटतं तुम्हाला अजून समजायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्या हिस्ट्री ऑफ सायन्स म्युझियममध्ये ह्याचं ह्याची माहिती मिळवू शकता. तर जसंही म्हणत होतं की आर्किटेक्चर किंवा वास्तुशिल्पकला ही सुद्धा अ, अ, ह्या परिसरातली किंवा या विद्यापीठाची बरीचशी वेगळी ह्या कारणामुळे सुद्धा आहे, कारण की हे विद्यापीठच इतकं जुनं आहे आणि ते आत्ता आपण पाहिलं ते क्राइस्ट कॉलेज आणि हा सुद्धा एक फेमस पर्यटक बरेचसे फोटो काढताना दिसतात. तो एक प्रसिद्ध ब्रिज आहे इकडचा आणि इथे जसं मी मागे म्हणालो की ह्याची एक वेगळी काय म्हणतो आपण त्याला, एक वाइब आहे, एक वेगळी फील आहे या शहराला आणि ह्यांचं बरंचसं बायसिकल्स तुम्हाला इथे खूप दिसतात, ज्या ह्याच्याने पेडेस्ट्रियन्सला त्यांनी खूप प्राधान्य दिलेलं आहे. आणि इथे आम्ही एक जुना कॅफेसुद्धा व्हिजिट केला, जे साधारण 1850 सालचा होता. छान वाटलं इथे आणि खूप उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी अजूनही त्याचं एक सांभाळ केलेला आहे. इथे आपण पाहतोय की एका इमारतीचं रिनोव्हेशन काम चालू आहे, पण तरीसुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी पर्यटकांची किंवा पेडेस्ट्रियन्स चालणाऱ्यांची लोकांची ना त्याचा अडथळा येऊ नये किंबहुना त्यांना ही इमारत काय आहे याचं एक माहितीसुद्धा त्यावर लावली आहे. तर हेही खूप बघण्यासारखं होतं आणि हे खूप जाणण्यासारखी गोष्ट होती. सो ऑक्सफर्ड तुम्ही आता बघितलंच असेल, हे खूपच मी दुसऱ्यांदा आलो होतो स्वतः इथे आज ऑक्सफर्डला आणि एकंदरीत असं जाणवतं की जेव्हा तुम्ही किती वेळा या प्रत्येक वेळेला इज ऑलवेज समथिंग न्यू दॅट यू आर अनकव्हरिंग आणि नवीन गोष्टी पाहायला मिळतात, नवीन गोष्टी समजायला मिळतात आणि नवीन दृष्टिकोनातून तुम्ही पाहतात गोष्टी. सो असं वाटतं कधी कधी की जितक्या वेळा एखादी एखादी जागा आपण व्हिजिट करू तितक्या वेळा ते कमी असतं. सो त्यामुळे मलाही असंच झालं आणि इथे वैशिष्ट्य ह्या जागेचं असंच की एखादी युनिव्हर्सिटी म्हणा की एखादी शिक्षण संस्था जी इतकी जुनी आहे ती तुम्हाला अशी जुनी शिक्षण संस्था व्हिजिट करायची असेल, एखादी युनिव्हर्सिटी, तर ऑक्सफर्ड हे नक्की ठिकाण आहे. कारण असं म्हटलं जातं की इंग्लिश स्पीकिंग जगतामध्ये ही सर्वात जुनी युनिव्हर्सिटी असं म्हणलं जातं आणि त्यामुळे त्याचं ते एक स्वतःचं असं वैशिष्ट्य नक्की आहेच. आणि त्या व्यतिरिक्त आपण आता जसं बघितलं की विज्ञान आणि तंत्रज्ञ आणि विज्ञान आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी या क्षेत्रामधलं जे त्यांचं योगदान राहिलेलं आहे, खास करून या शहराचं म्हणा किंवा ह्या शिक्षण संस्थेचं, हे खूप मौल्यवान आणि हे खूप दर्जेदार असं आहे. त्यामुळे आणि मुख्यतः ज्या पद्धतीने त्यांनी त्याचं एखादं म्हणतात तसं डिस्प्ले किंवा एखादा सांभाव एक म्युझियमच्या रूपात त्यांनी जे केलंय इथे, त्याची मांडणी म्हणजे अगदी तो आइन्स्टाईनचा बोर्ड आपण बघितला तो असावा किंवा पेनिसिलिन या ड्रगचा इतिहास असावा किंवा ॲस्ट्रॉनॉमीशी निगडीत याचा इतिहास असावा. तो एकंदरीत खूप शिकण्यासारखं आणि खूप बरंचसं इन्स्पायर घेण्यासारखं नक्कीच आहे. आणि अशा वेळेला मला असं वाटतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आणि बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी सामान्य ह्याच्यातल्या पण आपल्याला दिसतात की इथे सायकली बऱ्याच प्रमाणात वापरण्यात आपल्याला दिसतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक क्लिपमध्ये बऱ्याचशा सायकली लोक चालवताना खूप दिसतात. सो त्यामुळे हेही तितकंच मला वाटतं एक शहर आपण जेव्हा येतो, बघतो, अनुभव घेतो, त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला कळतात. आणि जसं आता आपण एक अंडर कन्स्ट्रक्शन जागा सुद्धा बघितली, अंडर कन्स्ट्रक्शन इमारत बघितली, त्याचं सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी ती रचना केली होती त्याची, म्हणजे ते नुसत्याच ताडपत्री न ठोकता त्याच्या माहिती जे लोकांपर्यंत पोहोचतात, हे अशा छोट्या छोट्या बऱ्याचशा गोष्टी सुद्धा असतात. सो माझ्या दृष्टीने हेही तितकंच महत्त्वाचं आहे पर्यटन स्थळांसोबत. सो त्यामुळे नक्कीच ऑक्सफर्डला भेट द्या आणि आपण अजून अनकवर मोर करत राहू आणि स्टे ट्यून्ड. लवकरच भेटूया.
सो इथे थांबून जरा क्राइस्ट कॉलेज ह्या इमारतीचं एक एक स्केच काढावं असं मला वाटलं आणि मी हे फारसं करत राहतो. तुम्ही बाकीचं माझं काम हे इन्सॅशिबल सबस्टन्स या अकाउंटवर नक्कीच पाहू शकता आणि आपण भेटूया पुढच्या ठिकाणी लवकरच. So I also thought of sketching the Christ College building because that's really interested me when I was here, and I tend to do this a lot wherever I visit. You can certainly look out for my other works at Insatiable Substance, and I'll see you soon for the next one.